सो आता आपल्याला या पेपरमधले जे आहेत ते इंडियन पॉलिटी या सब्जेक्टचे क्वेश्चन्स बघायचे आहेत. थोडंसं सरप्राइझिंग आहे यावेळेला इंडियन पॉलिटीचे जे क्वेश्चन्स आहेत ते नंबर ऑफ क्वेश्चन्स हे कमी विचारले गेलेले आहेत. बेसिकली नंबर ऑफ क्वेश्चन्स हॅव गॉन डाऊन. एक आहे, दिस इज द फर्स्ट इम्प्रेशन ऑफ क्वेश्चन्स ऑन इंडियन पॉलिटी. सेकंडली तसं पाहायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे काही क्वेश्चन्स ॲड झालेले दिसतात. ते क्वेश्चन्स हे डायरेक्टली पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधून कोणत्या अर्थाने आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे बेसिक प्रिन्सिपल्स विचारलेले आहेत. मग थोडंसं कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तो ॲप्लिकेशन ओरिएंटेड क्वेश्चन्स आहेत आणि मे बी गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला नव्हता. सो ॲज युजल UPSC has surprised us by asking questions from public administration and that too these are conceptual questions. ते आहे. आणि कोर पॉलिटी आपण ज्याला म्हणूया तसे क्वेश्चन्स याच्यामध्ये खूप कमी आहे. अगेन दिस इज अ सरप्राईज दिस इयर. युजली नंबर ऑफ क्वेश्चन्स ऑन पॉलिटी रेंज अराउंड 14, 15, 16 बट दिस इयर नंबर हॅज गॉन डाऊन. तर आता आपण त्याच्यातले काही क्वेश्चन्स जे आहेत ते बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपला जो क्वेश्चन दिसतोय क्वेश्चन नंबर 76 आहे. आपण डी सिरीजचे क्वेश्चन्स बघतोय. वी आर डिस्कसिंग क्वेश्चन्स ऑन डी series. So Mr. X, a senior officer, was overseeing a critical vaccination program during a pandemic. He found that private service provider, आता हा क्वेश्चन जर तुम्ही वाचला त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की एक प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे who was supposed to provide vaccines to the program, but this private service provider त्याच्यामध्ये जे आहेत तर he had some issues on the basis of compromising the quality of the product. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. He found that a private service provider responsible for vaccine distribution was compromising on the quality to make profit. So याच्यामध्ये क्वालिटीचा एक इश्यू त्याच्यामध्ये विचारलेला आहे. So the concerned officer has raised this issue despite immense pressure to manage the issue due to the vested interest. He raised his voice based on principle of public administration, which he learned during various training programs attended across his career. He reported the issue to the appropriate vigilance authority, halted the contract to ensure citizen वेलफेअर. सो याच्यामध्ये जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली त्यांनी म्हटलं की व्हॉइस बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. सो बेसिकली वी हॅव टू फाइंड आउट द प्रिन्सिपल ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन विच हॅज बीन अप्लाइड इन दिस पर्टिक्युलर क्वेश्चन, असा तो क्वेश्चनचा आशय आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी विचारले की कुठला स्ट्रॉंगली डेमॉन्स्ट्रेटेड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रिन्सिपल्स आहेत. सो देर आर 4 ऑप्शन्स: एस्प्रिट दी कॉप्स, इक्विटी, अकाउंटेबिलिटी अँड डेलिगेशन. थोडं रिलेटिव्ह जर तुम्ही याच्यामध्ये डिस्कशन करत गेलात तर सो एस्प्रिट दी कॉप्स बेसिकली डील्स विथ द team work. So that is also one of the principle of public administration. So that is dealing with the teamwork, how you can pull your team together, how you can collectively work towards a betterment of your society, betterment of your agenda. So हे तसं teamwork related आहे. इक्विटीचा जर आपण विचार केला तर इक्विटी, the principle of equity is very common in legal domain. That principle is also very common in public administration. It deals with the fairness and justice. So fairness जो आहे कुठल्याही प्रोसेस मधला, स्पेशली डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेसचा जेव्हा मुद्दा येतो, सो दॅट हॅज टू बी व्हेरी फेअर अँड प्रॉपर. सो ते प्रिन्सिपल ह्या फेअर अँड प्रॉपर डिस्ट्रीब्युशनशी निगडीत आहे. थर्ड वन इज अकाउंटेबिलिटी. फोर्थ वन इज अ डेलिगेशन. डेलिगेशनमध्ये काय केलेलं असतं? डेलिगेशनमध्ये द कन्सर्न ऑफिसर डेलिगेट सम ऑफ हिज फंक्शन, सम ऑफ हर फंक्शन्स टू द सबऑर्डिनेट ऑफिशियल्स. त्याच्यामध्ये हे पॉवर जे फंक्शन्स आहेत ते डेलिगेट केलेले असतात, ट्रान्सफर केलेलं असतं. सो आपण ह्याच्यामध्ये ऑप्शन इलिमिनेट करायला गेलो तर इन केस ऑफ डेलिगेशन दिस कॅनॉट बी आन्सर. डेलिगेशन आन्सर असू शकत नाही. डेलिगेशन का आन्सर असू शकत नाही? वाय डेलिगेशन कुड नॉट बी एनी आन्सर? द रिझन इज सिम्पल, बिकॉज इन डेलिगेशन नथिंग हॅज बीन ट्रान्सफर्ड फ्रॉम कन्सर्न ऑफिसर टू नेक्स्ट ऑफिशियल और एनी सबऑर्डिनेट ऑफिसर. इक्विटी, फेअरनेस अँड डिस्ट्रीब्युशन वाला मामला आहे. सो दिस इज ऑल्सो नॉट ऍप्लिकेबल हियर. एस्प्रिट दी कॉप बेसिकली डीलिंग विथ द टीम वर्क. सो हे आपण 3 ऑप्शन इलिमिनेट केले तर ओनली ऑप्शन रिमेन्स इज अन अकाउंटेबिलिटी. मग ह्याच्यातलं जो उत्तर जे आपल्याला मिळतं ते अकाउंटेबिलिटी आहे. थोडंसं परत तुम्ही बारकाईने क्वेश्चन वाचलात तर तुम्हाला हे याच्यामध्ये हे लक्षात घ्यावं लागणार आहे की द कन्सर्न ऑफिसर, ए सिनियर ऑफिसर, वॉज ओव्हरसीइंग. सो दिस ऑफिसर वॉज गिवन रिस्पॉन्सिबिलिटी टू ओव्हरसी द प्रोजेक्ट, राईट? अँड ॲज ही वॉज गिवन द टास्क ऑफ ओव्हरसीइंग द प्रोजेक्ट, ही वॉज सपोज टू रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोजेक्ट. इट वॉज हिज अकाउंटेबिलिटी टू एन्श्युअर प्रोजेक्ट गोज व्हेरी स्मूथ. इन दॅट कॉन्टेक्स्ट द अकाउंटेबिलिटी शुड बी द आन्सर. म्हणून त्याचा आन्सर काय असायला पाहिजे? तर अकाउंटेबिलिटी असायला पाहिजे, असं आपल्याला इथे लक्षात घेतात. सरप्राइझिंग आहे, यावेळेला त्यांनी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड क्वेश्चन्स विचारलेले आहेत. क्वेश्चन नंबर 77 हा क्वेश्चन तुम्ही बघितलात तर खूप लेंदी मोठा क्वेश्चन
आहे आणि याच्यामध्ये सगळ्या स्टुडंटना हे चॅलेंज राहिलेलं असणार आहे की हा मोठा क्वेश्चन वाचायचा आणि त्याच्या अप्रोप्रिएट उत्तरापर्यंत जायचं. पण हा तसा क्वेश्चन फार सोपा आहे, त्याच्यामध्ये फार लॉजिक लावण्याची म्हणजे लॉजिकल ह्या क्वेश्चन सुटू शकतो, फार थिअरी त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकता नाहीये. मी क्विकली आपल्या सगळ्यांसाठी एकदा क्वेश्चन तो वाचतो. इन अ मल्टी इथनिक डिस्ट्रिक्ट, सो दिस डिस्ट्रिक्ट इज अ मल्टी इथनिक वेअर बोथ इकॉनॉमिक कॉम्पिटिशन अँड हिस्टॉरिकल ग्रीव्हन्सेस have frequently led to community tensions. A flashpoint has arisen with the government decision to allocate land for the waste management facility near a tribal hamlet, sparking protest. Right, the land was supposed to be sacred. At the same time, urban residents and local authorities supported the project because that was a concern for them, citing severe solid waste challenges and health concern due to lack of proper disposal site. सो याच्यामध्ये बेसिकली एक साईट आहे, ट्रायबल साईटवरती सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची फॅसिलिटी बनवायची आहे आणि अर्बन पीपल आहेत त्याला सपोर्ट करतात, ट्रायबल पीपल त्याला अपोज करतात. सो डिलेमा काइंड ऑफ क्रायसिस सिच्युएशन हॅज अराइजन देअर. ॲज अ रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ऑफिशियल, you are tasked with resolving the situation through mediation, ensuring a sustainable outcome that balances the environmental needs, tribal rights, and urban public health. In this context, consider the following statement with reference above. आणि त्याने विचारलेलं आहे की त्या केसमध्ये which option would contribute to the resolution process. मग हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यातल्या कुठल्या ऑप्शन्समध्ये ते रिझोल्युशन होणार आहे असा ह्या प्रश्नाचा आशय आहे. द व्हेरी फर्स्ट ऑप्शन गिवन इज सक्सेसफुल कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन प्रोसेस मस्ट बिगिन विथ द एक्नॉलेजिंग द कल्चरल कन्सर्न्स ऑफ द प्रोटेक्टिंग ट्रायबल कम्युनिटी बिफोर डिस्कसिंग टेक्निकल ऑल्टरनेटिव्स. हा खूप लॉजिकल आहे पहा की त्यांचे कन्सर्न्स आहेत तर ते पहिले कन्सर्न्स ऐकले गेले पाहिजेत बिकॉज द प्रोजेक्ट इज बिंग शिफ्टेड ऑर बिंग टेकन प्लेस ॲट द प्लेस ऑफ ट्रायबल पॉप्युलेशन. त्यामुळे त्यांचे जे कन्सर्न्स आहेत ते विचारात घेतले पाहिजे. दिस इज द मोस्ट लॉजिकल फर्स्ट स्टेप. The government should move ahead with the project without delay to address the urban health concern which outweigh the sentiments of small group. Again, sentiments of small group ला disregard करून government जो project पुढे continue करावा असा ऑप्शन सुचवतो. But this could not be the right solution. Why? Again, here the principle of equity comes into the picture की एका गटाला फायदा होतो दुसरा गट ह्याच्यामध्ये फायदा होत नाहीये, त्यामुळे गव्हर्नमेंटनी तो प्रोजेक्ट तसा करणं अपेक्षित नाही. सो दिस कुड नॉट बी अ सोल्युशन हिअर. सो याच्यातलं एक सोल्युशन आपल्याला वाटतंय. सेकंड हे सोल्युशन होऊ शकत नाही. थर्ड, क्रिएटिंग अ मल्टी स्टेक होल्डर डायलॉग प्लॅटफॉर्म्स including tribal rulers, environmental experts, municipal representatives to build a mutual understanding and help to de-escalate tension. This is again a logical step. We are bringing all the stakeholders on a single platform and we are trying to diffuse the tension. So हे पण एक लॉजिकल त्याच्यातली स्टेप आहे. तिसरा आपण त्याच्यामध्ये बघायला गेलो तर कंडक्टिंग अन इंडिपेंडंट एन्व्हायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट असेसमेंट and sharing finding transparently with the both sides to facilitate evidence-based decision making. Again, याच्यामध्ये एक इंडिपेंडंट त्याची असेसमेंट व्हायला पाहिजे. ॲज यू नो, एव्हरी प्रोजेक्ट रिक्वायर्स एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. अगेन, सोशल इम्पॅक्ट असेसमेंट इज ऑल्सो बीन टेकिंग प्लेस अक्रॉस डिफरंट प्रोजेक्ट. सो वेगळ्या प्रोजेक्टमध्ये अशा प्रकारची असेसमेंट आता कंपल्सरीच केली आहे. वी नो देर इज अ एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट नोटिफिकेशन, सम लॉज आर ऑल्सो इन प्लेस. सो इन दॅट कॉन्टेक्स्ट हा पण सोल्युशन त्याच्यामध्ये आपल्याला योग्य वाटतं. सो ह्याच्यातले सोल्युशन्स तुम्ही बघितले तर 1, 3 आणि 4 आपल्याला योग्य वाटतात. सेकंड हा ॲब्सोल्युटली रॉंग मेजर त्याच्यामधला असू शकेल. सो आपल्याला ह्याच्यामध्ये फाइंड आउट करावं लागेल की ह्याच्यामधलं कुठलं ऑप्शन आपल्याला इफेक्टिव्हली मार्क करता येईल. तर 2 आपण घेणार नाहीये, त्यामुळे दिस गोज अवे. हा जाणार आहे, हा पण जाणार आहे आणि हा पण जाणार आहे. सो लॉजिकली विच आन्सर रिमेन ऑप्शन नंबर A, 1, 3 अँड 4. त्याच्यामध्ये 2 दिसत नाही, पण हे तिघांचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये होणार आहे. एनिवे आपल्याला 3 स्टेटमेंटवालाच पर्याय याच्यामध्ये निवडायचा होता. सो दिस गोज लॉजिकली विथ द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. तर हे एक क्वेश्चन त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. अगेन नेक्स्ट क्वेश्चन इज अगेन बेस्ड ऑन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. परत हा लेंदी क्वेश्चन आहे. परत तुम्ही बघितलं तर लेंदी क्वेश्चन आहे. एक्स इज अ मिड लेवल सिव्हिल सर्व्हंट वर्किंग ऑफिशियल, अर्बन डेव्हलपमेंटमध्ये आहेत. कॉन्ट्रॅक्ट त्यांना अप्रूव्ह करण्याचा विषय त्याच्यामध्ये होता आणि याच्यामध्ये ड्युरिंग द अप्रुव्हल प्रोसेस शी रिसिव्ड अ पीस ऑफ कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन इंडिकेटिंग दॅट वन ऑफ द शॉर्ट लिस्टेड कॉन्ट्रॅक्टेड हॅड अ हिस्ट्री ऑफ पुअर वर्कमॅनशिप अँड एलिगेशन्स ऑफ करप्शन. दो ह्याच्याला हा शब्द महत्वाचा, दो नथिंग हॅड बीन लिगली प्रूव्हन. लिगली याच्यातलं काहीच प्रूव्ह झालेलं नाही. द हेड ऑफ द डिपार्टमेंट Mr. Y, advised her not to disclose this information to the project committee or the public because it could delay the project, damage the city's reputation. However,
Mrs. X believed that withholding such information compromised transparency and public trust. What amongst the following Miss X should do now? म्हणजे X एक ऑफिसर आहेत, त्यांना एक कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे त्याच्याविषयी काही पोर काम केल्याच्या तक्रारी आहेत, करप्शनच्या पण तक्रारी आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये एक्स यांच्यावरती प्रेशर पण आहे की त्यांनी ती माहिती डिस्क्लोज करू नये. अशा परिस्थितीमध्ये एक्सनी काय करायला पाहिजे असं आपल्याला विचारलेलं आहे. अगेन वी कॅन गो थ्रू ऑप्शन्स हिअर. इमिजिएटली डिस्क्लोज द इन्फॉर्मेशन टू द प्रोजेक्ट कमिटी अँड पब्लिक. हा पहिला ऑप्शन आहे की तुम्ही इमिजिएटली इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करायला पाहिजे. आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की इमिजिएटली डिस्क्लोजिंग इन्फॉर्मेशन टू द कमिटी अँड पब्लिक मे क्रिएट सम पॅनिक अमंग पब्लिक. त्याच्यामुळे लोक पब्लिक पॅनिक होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये तुम्ही बारकाईने बघितलं तर नथिंग हॅज प्रूव्हन इट, दॅट इज द सिम्पली पीस ऑफ इन्फॉर्मेशन रिसिव्ड. म्हणजे ते प्रूव्ह झालेलं नाही. इट कुड बी एलिगेशन, ते एलिगेशन असू शकेल, ऑर इट कुड बी सेंड बाय समबडी हु इज रायव्हल टू द कन्सर्न कंपनी. ज्या कन्सर्न कंपनीचा कोणी रायव्हल असू शकेल. इट मे बी व्हेरी फॉल्स एलिगेशन, ते फॉल्स पण त्याच्यामध्ये असू शकेल. द लिगल इट हॅज टू बी प्रूव्हन इट. त्यामुळं लगेच डिस्क्लोज केलं तर पब्लिक पॅनिक होऊ शकतं. सेकंडली, रिकमेंडिंग रिमूव्हिंग द कॉन्ट्रॅक्टर फ्रॉम द शॉर्टलिस्ट टू प्रोटेक्ट प्रोजेक्ट इंटिग्रिटी. आता जर आपण त्याला रिकमेंड करायचं म्हटलं रिमूव्हल करा, अगेन दॅट वुड बी अ व्हेरी अनफेअर ऑन द पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्टर. त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पार्टवरती अनफेअर असेल बिकॉज अगेन नथिंग हॅज प्रूव्हन लिगली, त्याच्यामध्ये लिगली काहीच प्रूव्ह झालेलं नाही. त्यांचं रिमूव्हल रिकमेंड केलं तर दॅट वोंट बी एनी फेअर प्रोसेस. थर्ड, प्रपोजल लिमिटेड डिस्क्लोजर टू ओव्हरसाईट कमिटी वाईल कीपिंग द इन्फॉर्मेशन कॉन्फिडेन्शियल फ्रॉम द पब्लिक फॉर टाइम बिंग. आता ह्याच्यामध्ये हा ऑप्शन आपल्याला योग्य का वाटतो? वाय आय फील दिस ऑप्शन इज व्हेरी करेक्ट. लॉजिकली लिमिटेड डिस्क्लोजर टू द ओव्हरसाईट कमिटी म्हणजे जे आवश्यक आहे ते त्यांना आपण सांगणार आहोत त्या कमिटीला. पब्लिकला आपण काही सांगणार नाही बिकॉज द थिंग्स आर टू बी प्रूव्हन इट. आणि ही जी कमिटी आहे, द ओव्हरसाईट कमिटी, कॅन टेक अ डिसिजन ऑन दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टर की वेदर द कॉन्ट्रॅक्टर शुड बी गिवन द प्रोजेक्ट ऑर नॉट. कारण का, बेस्ड ऑन वॉट एव्हर इन्फॉर्मेशन हॅज बीन रिसिव्ड, दॅट इन्फॉर्मेशन हॅज टू बी व्हॅलिडेटेड, दॅट हॅज टू बी व्हेरीफाईड. Okay, and if the oversight committee find yes, there are some, there is some substance in the allegations of corruption against that particular contractor, then that oversight committee may decide whether to award the contract to the contractor or not. So हे सगळे ऑप्शन्स अवेलेबल जे आहे त्याचा विचार केला तर मला वाटतं की तिसरा ऑप्शन ह्याच्यातला करेक्ट आपण पकडायला पाहिजे. तो आपल्याला याच्यामध्ये दिसतो, तो बी मध्ये दिसतो. पहिला का होणार नाही, दॅट वुड क्रिएट अ पॅनिक अमंग द पब्लिक. आणि रिकमेंडिंग रिमूव्हल जे आहे तर दॅट वुड बी व्हेरी अनफेअर, दॅट वुड गो अगेन्स्ट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस बिकॉज कॉन्ट्रॅक्टर शुड बी गिवन अन ऑपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट हिज ऑर हर साईड इन दिस पर्टिक्युलर मॅटर. तर कॉन्ट्रॅक्टरला पण ती संधी मिळायला पाहिजे. म्हणून याच्यातला हा तिसरा ऑप्शन आपला योग्य वाटतो. आता चौथा, परत अगेन दॅट इज व्हेरी लेंथी क्वेश्चन, बट हा जो क्वेश्चन लेंथी असला तरी दॅट इज व्हेरी क्लिअर कट डिलिंग विथ द आर्टिकल 13 ऑफ इंडियाज कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 13 आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांनी थोडक्यात सांगितलं की एक्सने एक स्पीच डिलिव्हर केलेला आहे आर्टिकल 13 मध्ये लॉ जे आहे त्याच्याबद्दल, आणि एक्सने असं मान्य केलेलं आहे की द लॉ इन्क्लुड्स ऑर्डिनन्सेस, ऑर्डर, इव्हन रूल्स अँड रेग्युलेशन. परंतु वाय जो आहे त्यांनी सांगितलेले की त्याच्यामध्ये कस्टम्स पण येतात. वाय पॉइंटेड आउट दॅट द टर्म लॉ इन द आर्टिकल 13 ऑल्सो इन्क्लुडेड कस्टम्स ऑर युजेस हॅव्हिंग इन द टेरिटरी ऑफ इंडिया द फोर्स ऑफ लॉ, टू विच एक्स वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. ओके, एक्सनी काहीतरी आर्ग्युमेंट केलेलं आहे, बीनी त्याच्यामध्ये हे पण यायला असं सांगितलेलं आहे, आणि त्या वायनी जे सांगितलेलं आहे त्याला एक्स कन्व्हिन्स नाहीये. बेस्ड ऑन अबोव सिलेक्ट द करेक्ट कन्क्लुजन फ्रॉम द ऑप्शन्स गिव्हन बिलो. आपल्याला करेक्ट कन्क्लुजन याच्यामधलं काढायचं आहे. पहिला ऑप्शन त्याच्यातला जो दिलेला आहे दॅट इज एक्स इज द करेक्ट इन इंटरप्रिटेशन ऑफ लॉ इन्क्लुडिंग द व्ह्यू ऑन non-inclusion of custom. Now that is the X interpretation of law, wherein X find non-inclusion of custom is right as per X, right? The view of Y that law included custom is not correct. Y's जे custom वाले डिमांड आहे ती करेक्ट नाही असं सेकंड स्टेटमेंट आहे. The views of both X and Y are correct. हे एक स्टेटमेंट आहे. The views of only Y is correct. आता इथे सरळ आपल्याला आर्टिकल 13 ची डेफिनेशन माहिती असायला पाहिजे. आणि आर्टिकल 13 मध्ये तुम्ही जर बघितलं तर आर्टिकल 13 मध्ये जे म्हटलेलं आहे त्याच्यानुसार लॉ इन्क्लुड्स ऑर्डिनन्सेस, ऑर्डर, रूल्स, रेग्युलेशन, कस्टम ऑर युसेज हॅव्हिंग इन द टेरिटरी ऑफ इंडिया द फोर्स ऑफ लॉ. सो आर्टिकल 13च्या सबक्लॉज 2 मध्ये हे क्लिअर कट सांगितलेलं आहे की त्या 2 आणि 3 मध्ये की या लॉ मध्ये कस्टम्स हे येतातच. त्यामुळे वाय जे म्हणतो ते बरोबर आहे. एक्सनी जे सांगितलेलं आहे ते तुम्ही इथं पण बघितलं ना, एक्सने सांगितलेलं तर रेग्युलेशन इथंपर्यंत एक्सचं म्हणणं बरोबर आहे, पण वाय जे सांगतो त्याला एक्स तयार नाहीये, कन्व्हिन्स नाही, राईट? म्हणजे
एक्स जो आहे तो वायचं ते स्टेटमेंट किंवा वायचं जे काही आर्ग्युमेंट आहे ते मान्यच करत नाही. अदरवाईज जर हे कन्व्हिन्स्ड वाला जर शब्द ह्याच्यामध्ये नसताना तर एक्सनी जे इंटरप्रिटेशन त्याच्यापुरते केलं दॅट वॉज करेक्ट, वायचं इंटरप्रिटेशन पण करेक्ट होतं, पण एक्सनी त्याला कन्व्हिन्स नाहीये जे वाय सांगतो त्याला, त्यामुळे एक्सचं इंटरप्रिटेशन या ठिकाणी काय होतं, चुकीचं होतं. त्यामुळे मला वाटतं की याचं जे उत्तर आहे त्याच्यामध्ये व्ह्यू ऑफ ओनली वाय इज करेक्ट. आणि तुम्ही आर्टिकल 13 जर व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की त्याच्यामध्ये कस्टम्स ह्या येतातच. इन दिस कॉन्टेक्स्ट द व्ह्यू ऑफ ओनली वाय इज करेक्ट असं आपल्याला म्हणावं लागेल. एक्सचा व्ह्यू का करेक्ट नाहीये, कारण एक्स ह्याला त्याला कन्व्हिन्स झालेला नाही, त्यामुळे एक्सला वाटेल तो लॉ असणार नाही. आर्टिकल 13 मध्ये जे सांगितलेलं आहे तो लॉ असणार आहे, आणि आर्टिकल 13 मध्ये काय येतं, कस्टम्स आणि युजेस येतातच. त्यामुळे व्ह्यू ऑफ वाय इज करेक्ट. असे हे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स आहेत. आर्टिकल 13 तुम्हाला त्याच्यामध्ये वाचणं अपेक्षित होतं. हे एक परत अगेन आय वुड से ज्यांनी व्यवस्थित वाचलेला त्याला तो प्रश्न सुटणारच होता. थोडा ऍप्लिकेशन बेस्ड केलेला आहे, पण तसा तो क्वेश्चन ओके आहे. आता हा पण क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रेफरन्स टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. डायरेक्टली कॉन्स्टिट्यूशन वाला क्वेश्चन आहे. तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की देर इज नो आर्टिकल इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया दॅट स्पेसिफाईज दॅट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विल बी ऑफिशियली कॉल्ड एज कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. परत त्याच्यामध्ये त्यांनी परत नो शब्द वापरलाय. नो आर्टिकल इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया दॅट स्पेसिफाईज दॅट इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 47, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 स्टँड रिपीट. अगेन स्टेटमेंट नंबर 3, नो आर्टिकल इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया दॅट मेन्शन्स 26 Jan 1950 ॲज द डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की ह्या ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्या कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्याही आर्टिकलमध्ये सांगितलेल्या नाहीत, असे स्टेटमेंट सांगतात. आणि आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे फॉलोइंग कन्क्लुजन्स बेस्ड ऑन अबोव स्टेटमेंट इज आर करेक्ट. कोणते कन्क्लुजन करेक्ट आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे माहिती पाहिजे की जर तुम्ही बेअर ऍक्ट व्यवस्थित वाचला असेल, विच इज अगेन रिकमेंडेशन, तुम्ही जर बेअर ऍक्ट वाचला असेल तर आर्टिकल 13चा क्वेश्चन सुटणार आहे, 393 सुटणार आहे, 394 सुटणार आहे, 395 पण जे हे जे क्वेश्चन सुटणार आहे. कारण बेसिकली आर्टिकल 393 मध्ये शॉर्ट टायटल ऑफ कॉन्स्टिट्यूशन दिलेला आहे. शॉर्ट टायटल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. व्हॉट इज द शॉर्ट टायटल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? इट इज कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. सो हे त्याच्यामध्ये एक्सप्लिसिटली मेन्शन केलेलं आहे. 394 मध्ये ही डेट पण सांगितलेली आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की ती फक्त प्रिएम्बल मध्ये सांगितलेली आहे. इट इज देअर इन प्रिएम्बल, पण प्रिएम्बलची डेट ही 26 नोव्हेंबर 1949 आहे. ही जी डेट आहे ती आपल्याला 394 आर्टिकलमध्ये पाहायला मिळते. आणि हे जे रिपील केलेलं आहे म्हणजे इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, तो रिपील झाला आणि त्याच्या जागी काय आलं तर इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन आलेलं आहे. आणि त्याच्या आधी म्हणजे बिफोर देअर वॉज नो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, दिस piece of legislations like Government of India Act 1935 or even Indian Independence Act were acting as a constitution. 35 तर आहेच एक Government of India Act 1947, sorry, the Indian Independence Act 1947 for a brief period it was like a constitution of India. हे 395 मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी हे बेअर ऍक्ट वाचलेलं आहे त्यांना 393, 394, 395 माहिती आहेत. त्यांच्या लक्षात येईल की हे तिन्ही विधानं जी आहेत ती चुकीची आहेत. कारण का, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी एक एक आर्टिकल मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे इथं जर नो नसता आणि देर इज आर्टिकल असतात, तिन्ही स्टेटमेंट काय झाले असते, करेक्ट झाले असते. नो याच्यामध्ये मेन्शन केल्यामुळे हे तिन्ही स्टेटमेंट काय झालेले आहेत, रॉंग झालेले आहेत. आणि आपण जर याच्यामध्ये बघितलं तर गिव्हन ऑप्शन्समध्ये देर इज नो करेक्ट स्टेटमेंट हा आपल्याला पर्याय या ठिकाणी निवडावा लागेल. कारण हे तिन्ही स्टेटमेंट जे आहेत ते इनकरेक्ट आहेत, कारण ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याचे आर्टिकल्स मेन्शन केलेले आहेत. याला पण तुम्हाला बेअर ऍक्ट वाचणं अपेक्षित होतं. आता हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 81D सिरीज मधला पर्सन्स विथ डिसॅबिलिटी वाला क्वेश्चन आहे. थोडासा फॅक्च्युअल आणि स्ट्रेट फॉरवर्ड अशा प्रकारला क्वेश्चन आहे. इथे बारकाईने तुम्हाला त्या लॉचं वर्ष माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यांनी याच्यामध्ये आपला जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की करेक्ट आन्सर कोणते आहेत त्याच्यामध्ये तुम्ही निवडा. आता ह्याच्यातलं जर बघितलं तर राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी ऍक्ट आहे. वी नो देयर इज ऍक्ट इन प्लेस, पण त्याचं इयर त्यांनी 2018 केलेलं आहे. इन क्वेश्चन कोणत्या वर्षी पास झाले, 2018ला. तर इट इज नॉट लाईक दॅट. द पर्सन्स विथ डिसॅबिलिटी ऍक्ट हा 2016चा आहे, 2016चा आहे. त्यामुळे फॅक्च्युअली हे असल्यामुळे एक हे रॉंगच जाणार आहे. द सुगम्य भारत अभियान फोकसेस ऑन अचिव्हिंग युनिव्हर्सल ऍक्सेसिबिलिटी ऑफ पर्सन्स फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी अक्रॉस 3 की डोमेन्स: बिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्ट सिस्टम अँड ICT. तर हे सगळीकडे आपल्याला केलेलं दिसतं. तुम्ही मेट्रोमध्ये गेलात तर समजा ब्रेल लिपीमधल्या प्लेट्स लावलेल्या आहेत किंवा रॅम्प लावलेले आहेत, प्लॅटफॉर्मची उंची वाढवलेली आहे. हे सगळं कशासाठी केलेलं आहे, द पर्सन्स विथ डिसॅबिलिटी शुड हॅव ऍक्सेस टू दॅट पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामुळे हे सेकंड स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. आणि तिसरं जे आहे, नॅशनल दिव्यांग फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अ पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन सेटअप बाय मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, ए नॉन प्रॉफिट कंपनी टू प्रमोट एंटरप्रेन्योरशिप अमंग पर्सन्स विथ डिसॅबिलिटी. आता हे तसं बरोबर आहे, पण त्यांनी मिनिस्ट्री याच्यामध्ये चुकवलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स दिलेला आहे, विच इज नॉट पार्ट ऑफ मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ते मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिसमध्येच
येतं. त्यामुळे हे जे 3 स्टेटमेंट आणि त्याच्यामध्ये दिलेले त्यातला स्टेटमेंट नंबर 2च फक्त करेक्ट आहे. त्यामुळे आपल्याला यातला पर्याय जो निवडावा लागतो तो हा पर्याय निवडावा लागतो B2 ओनली. कारण पहिल्या याच्यामध्ये वर्ष चुकलेलं आहे, तिसऱ्या याच्यामध्ये मिनिस्ट्री चुकलेली आहे आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. तर हा एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन त्यांनी याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे. हा जो क्वेश्चन आहे तो शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब बद्दलचा आहे. 2 क्वेश्चन्स खरं तर त्याच्यावरती विचारलेले आहेत. 5th शेड्यूल 6th शेड्यूल. मी बऱ्याचदा ते म्हटलं पण होतं की तुम्हाला 5व्या आणि 6व्या परिशिष्टाचा व्यवस्थित अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की विच वन ऑफ द फॉलोइंग कन्क्लुजन बेस्ड ऑन अबोव स्टेटमेंट इज करेक्ट. थोडा पॅटर्न मध्ये किंवा क्वेश्चनच्या टाईपमध्ये त्यांनी यावर्षी जो बदल केला तो कन्क्लुजनच्या कॉन्टेक्स्टमध्ये केलेला आहे. जनरली क्वेश्चन कसा असतो, विच ऑफ वन ऑफ द फॉलोइंग विच वन ऑफ द अबोव स्टेटमेंट इज आर करेक्ट अशी आपल्याला सवय असतं. पण यावेळेला त्यांनी काय केलं, कन्क्लुजनच्या फॉर्मॅटमध्ये तो क्वेश्चन आपल्याला फ्रेम करून विचारलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला ते काय म्हणतायत, पर्सन्स provisions regarding administration of tribal areas in the states of Assam, Meghalaya, Tripura, Mizoram are given in 5th schedule of the Constitution of India. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम मध्ये ट्रायबल एरियाज आहेत, पण ते शेड्यूल नंबर 6 आहे. व्यवस्थित अभ्यास केला असेल तुम्हाला हे लगेच लक्षात येईल की शेड्यूल नंबर 6 आहे. 5th हे त्याचं उत्तर नाहीये. त्यामुळे इथे हे पहिलं स्टेटमेंट हे चुकलेलं आहे, त्याचं शेड्यूल नंबर 6 असायला पाहिजे होतं. सो 1 हॅज गॉन रॉंग. Some tribes of India are entitled to exemption from paying income tax on certain इन्कम. जे ट्रायबल्स आहेत त्यांना इन्कम टॅक्स मधून सवलत मिळालेली आहे. सो फॉर एक्झाम्पल मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट आहेत तर त्यांना इन्कम टॅक्स मधून सवलत तशी मिळालेली आहे. सेक्शन 1026 ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये ती प्रोव्हिजन आहे. त्यामुळे स्टेटमेंट 2 इज करेक्ट. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रोव्हाइड फॉर रिझर्वेशन ऑफ सीट्स इन पंचायत फॉर विमेन बिलॉंगिंग टू शेड्युल्ड कास्ट अँड शेड्युल्ड ट्राईब. हे बाय डिफॉल्ट आर्टिकल 243D मध्ये आहे. आर्टिकल 243T मध्ये सुद्धा ते मेन्शन केलेलं आहे की रिझर्वेशन टू द विमेन. आणि ते रिझर्वेशन हे पॅरलल रिझर्वेशन असल्यामुळे, हॉरिझॉन्टल असल्यामुळे ते विमेनला देखील मिळतं. सो स्टेटमेंट नंबर 2 आणि स्टेटमेंट नंबर 3 ह्याच्यातले आपल्याला करेक्ट आहेत असं समजावं लागेल. मग त्याच्यामध्ये मला ऑप्शन्स बघावे लागतील. देर आर 2 करेक्ट स्टेटमेंट दॅट इन्क्लूड स्टेटमेंट नंबर 2. हा एक ऑप्शन आहे. देर आर 2 करेक्ट स्टेटमेंट दॅट आर स्टेटमेंट 1 and 3. 1 and 3. आता 1 and 3 का होणार नाही, कारण हे तर 6 शेड्यूल असायला पाहिजे, त्यामुळे हा ऑप्शन याच्यातला इलिमिनेट होतो. देर इज ओनली 1 करेक्ट स्टेटमेंट, हा ऑप्शन नाहीये. ऑल 3 स्टेटमेंट आर करेक्ट, हा पण ऑप्शन असू शकत नाही. मग आपल्याला 2 स्टेटमेंट याच्यामध्ये करेक्ट आहे, स्टेटमेंट नंबर 2 आणि 3. त्यामुळे आपल्याला जो पर्याय निवडावा लागतो तो ए निवडावा लागतो. देर आर 2 करेक्ट स्टेटमेंट दॅट इन्क्लूड स्टेटमेंट नंबर 2. असं या प्रश्नाचं उत्तर आहे. खूप ब्रिलियंटली त्यांनी ऑप्शन हा खरं तर फ्रेम केलेला आहे. कारण तुम्ही जर थोडं लॉजिक लावून बघितलं तर मग 2 स्टेटमेंट हे करेक्ट दिसतात, पण स्टेटमेंट 2 स्पेसिफिकली उत्तरामध्ये इन्क्लूड करून कन्फ्युजन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. पण तुम्ही व्यवस्थित केला असेल तर ते तुम्हाला प्रश्न सुटू शकेल. पुढचा आपण जर बघितलं तर हा जो क्वेश्चन आहे अगेन स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. पार्लमेंटरी प्रोसेसवरचा क्वेश्चन आहे. बऱ्याचदा पार्लमेंटरी प्रोसेसवरती क्वेश्चन येतात, हे अगेन अँड अगेन टाइम अँड अगेन प्रूव्ह झालेलं आहे. सो क्वेश्चन नंबर 83 आपण जर बघितलं त्याच्यामध्ये अनस्टर्ड क्वेश्चन्स आर दोज to which a member desires an oral answer. Unstarred question and oral answer. There is a question on starred questions are those to which a member desires a written answer. No supplementary questions can be asked on unstarred question. And त्यांनी म्हटलं की which one of the following conclusions based on above statement is are correct. आता आपण जर हे बारकाईने वाचलं तर तुम्हाला हे माहिती आहे की जे स्टार्ड क्वेश्चन्स असतात त्याची उत्तर आपल्याला ओरल मध्ये हवी असतात. सो स्टार्ड क्वेश्चन ओरल मध्ये हवे असतात. अनस्टार्ड क्वेश्चनची उत्तर आपल्याला रिटर्न मध्ये हवी असतात. सो इथं उलट केलं गेलेलं आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे, हे स्टेटमेंट पण रॉंग आहे. नो सप्लिमेंटरी क्वेश्चन कॅन बी आस्क्ड ऑन अनस्टार्ड क्वेश्चन. आता अनस्टार्ड क्वेश्चनचं उत्तर रिटर्न मध्ये असतं आणि ऍज द आन्सर ऑफ अनस्टार्ड क्वेश्चन इज इन रिटर्न, देर इज नो प्रोव्हिजन फॉर आस्किंग सप्लिमेंटरी क्वेश्चन ऑन दॅट. त्याला तो सप्लिमेंटरी क्वेश्चनची फॅसिलिटी त्याच्यामध्ये नाहीये. इन दॅट कॉन्टेक्स्ट तिसरं स्टेटमेंट याच्यातलं बरोबर आहे. त्यामुळं 2 स्टेटमेंट हे चुकीचे आहेत, एकच स्टेटमेंट बरोबर आहे. ऑप्शन्स आपण वाचले, ऑल द 3 स्टेटमेंट आर करेक्ट, हे रॉंग जातं. देर आर 2 करेक्ट स्टेटमेंट दॅट इन्क्लूड स्टेटमेंट नंबर 2. 2 करेक्ट स्टेटमेंट नाहीच आहेत, त्यामुळे हा म्हणजे हे ऑप्शन इलिमिनेट होतो. देर इज ओनली 1 करेक्ट स्टेटमेंट, देर इज नो करेक्ट स्टेटमेंट. आता हे जे काय आहे नो सप्लिमेंटरी कॅन बी आस्क्ड ऑन अनस्टार्ड क्वेश्चन, हे करेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणून आपला ऑप्शन निवडावा लागतो C. तर हे आपल्याला अशा पद्धतीने हा क्वेश्चन टॅकल करता येतो. पार्लमेंटरी प्रोसिजर मधलाच तो क्वेश्चन आहे जो आपल्याला एक्सपेक्टेड होता. नंतर पुढचा जो त्यातला जो क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट कमिटी ऑन वेलफेअर ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स ऑफ पार्लमेंट ऑफ इंडिया. म्हणजे हा पार्लमेंटरी कमिटीवरचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की विच वन ऑफ द फॉलोइंग कन्क्लुजन्स बेस्ड ऑन अबोव स्टेटमेंट इज आर करेक्ट. तुम्हाला हा प्रश्नाच्या ह्याच्यामधला चेंज आतापर्यंत एव्हाना लक्षात
आला असेल त्यांनी 4 स्टेटमेंट दिलेत आणि कुठलेही कन्क्लुजनच्या फॉर्मॅटमध्ये ते करेक्ट आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आता तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर ऑल द मेंबर ऑफ कमिटी आर इलेक्टेड फ्रॉम द बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट ॲज दॅट इज अ जॉईंट पार्लमेंटरी कमिटी. चेअरपर्सन ऑफ दिस कमिटी इज अपॉइंटेड बाय चेअरमन ऑफ राज्यसभा. मी जर व्यवस्थित अभ्यास केला असेल तुमच्या असं लक्षात येईल की चेअरपर्सन इज नॉट अपॉइंटेड बाय चेअरमन ऑफ राज्यसभा बट तो लोकसभेच्या चेअरमनद्वारे अपॉइंट केला जातो. 20 members are elected by Rajya Sabha, 10 members are elected by Lok Sabha. The committee consists of 30 members, but this statement is wrong because 20 members come from Lok Sabha and 10 members come from Rajya Sabha. असं 20 राज्यसभेत आणि 10 लोकसभेत असं होऊच शकत नाही, कारण का लोकसभेची संख्या जास्त आहे, राज्यसभेची कमी आहे, त्यामुळे इथं उलट झालेलं आहे. नो मिनिस्टर एक्सेप्ट फॉर युनियन मिनिस्टर ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट इज एलिजिबल टू बिकम अ मेंबर ऑफ दिस कमिटी. आता लक्षात ठेवा ती पार्लमेंटरी कमिटी आहे, आपल्याला हे माहिती की पार्लमेंटरी कमिटीमध्ये कोणीच मिनिस्टर होऊ शकत नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट पण ह्याच्यामधलं काय आहे चुकीचं आहे. मेंबर्स आर इलेक्टेड फॉर अ फिक्स टर्म ऑफ 2 years फ्रॉम द डेट द एंटर ऑफिस. अगेन इथं आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की कुठली पण पार्लमेंटरी कमिटी असेल त्यांच्या मेंबरचा कालावधी हा जनरली 1 वर्षाचा असतो. त्यामुळं हे जर तुम्हाला पार्लमेंटरी कमिटीतल्या ह्या बाबी जर माहिती असतील तर तुम्ही ह्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. 4 स्टेटमेंट याच्यामध्ये त्यांनी चुकीचे सांगितलेले आहेत. मग आपण जर त्याचं उत्तर शोधायला गेलो तर त्यांनी म्हटलंय की देर आर 4 करेक्ट स्टेटमेंट, होऊ शकत नाही. देर इज ओनली 1 करेक्ट स्टेटमेंट, हे पण होऊ शकत नाही. 2 करेक्ट स्टेटमेंट, हे पण होऊ शकत नाही. देर इज नो करेक्ट स्टेटमेंट ॲट ऑल, हाच ह्याच्यातला पर्याय आहे. कुठलंच स्टेटमेंट याच्यातलं करेक्ट नाही. आणि ह्या पॉलिटिक्सच्या मधला हा शेवटचा क्वेश्चन आपण याच्यामध्ये जर घेतला तर कुठला आहे तो सुदर्शन चक्र ऑफ इंडियावाला आहे, आणि तो जर फॅक्च्युअली आहे करंट अफेअर्स मधला क्वेश्चन आहे. 2025 मध्ये आपण हे मिशन लॉन्च केलं होतं. तुम्ही जर ते वाचलं असेल तर तुमच्या लक्षात आलं की हे तिन्ही ऑप्शन त्याचे आहेत ते बरोबर आहेत. सो याचा ऑप्शन हा आपल्याला 1, 2, 3 हा सिलेक्ट करावा लागतो. सो मिशन सुदर्शन चक्र हा तसा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. तर असे साधारणतः 10 क्वेश्चन्स आपल्याला इंडियन पॉलिटी या घटकाखाली पाहायला मिळतात. सो ह्याचं अंतिम कन्क्लुजन आपण जर काढायला गेलो तर नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी झालेले आहेत. जे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते ऍप्लिकेशन बेस्ट आहेत, म्हणजे तुम्हाला इथे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं आवश्यक आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला बेअर ऍक्ट वाचावा लागेल. अगेन दिस इज अ रिकमेंडेड पार्ट ऑफ युअर प्रिपरेशन की यू शुड रीड द बेअर ऍक्ट. सो तुम्ही कुठला पण एखादा बेअर ऍक्ट घेऊन ते सारखं वाचत गेला तर तुम्हाला ते लक्षात येईल. जनरली त्याच्यावरून असं लक्षात येते की जे मोस्ट निग्लेक्टेड आर्टिकल्स असतात त्याच्यावरती त्यांनी यावेळेला प्रश्न विचारलेला आहे. आणि न्यू एडिशन जी आहे ती पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे बेसिक प्रिन्सिपल्स त्यांनी आपल्याला याच्यामध्ये विचारले आहेत, तर तेही आपल्याला याच्यामध्ये इथून पुढे लक्षात ठेवावं लागेल. आणि क्वेश्चन फ्रेम करताना थोडंसं त्यांनी कन्क्लुजनच्या फॉर्मॅटमध्ये हे क्वेश्चन आपल्याला फ्रेम केलेले दिसतात. तर हे बदल यावर्षीच्या CSP मध्ये आपल्याला झालेले दिसतात. माझा टेक अवे जर याच्यातला काढायला गेलं तर मला असंही वाटतं हेच क्वेश्चन नव्हे तर इतर सगळे क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला स्टॅटिक सिलेबस खूप चांगला करणं आवश्यक आहे. देर इज नो ऑप्शन टू द स्टॅटिक सिलेबस. वेगवेगळ्या सोशल मीडियाजमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये याचं खूप ओव्हर सिम्प्लिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. प्लीज डोंट फॉलो द ओव्हर सिम्प्लिफिकेशन tactics. That is not going to be very useful when questions are going to be static based on static syllabus. तुम्हाला स्टॅटिक सिलेबस खूप चांगला करावा लागेल. ऑन द टॉप ऑफ दॅट यू हॅव टू इन्क्लूड करंट अफेअर्स ऑन दॅट स्टॅटिक सिलेबस. तर असे हे क्वेश्चन्स आहेत. आता आपण पुढच्या त्या क्वेश्चनच्या डिस्कशनकडे जाऊया.